सकाळपासून राधिकाने मला विश नाही केलं. वाढदिवस विसरली की काय? नाही, नसेल विसरली. बहुतेक औक्षणाची तयारी करत असणार. बाबा अरे बाबा हॅपी बर्थडे. अरे थँक्यू सो मच माय बेटा, क्या बात है. वाह अथर्व, आज तू पहिल्यांदा विश केलंस मला. बाबा आज तुम्ही ऑफिस मध्ये का देणार काय देणार म्हणजे? चॉकलेट्स? नाही रे, आमच्या ऑफिसमध्ये असं बर्थडेला चॉकलेट बिकलेट कोणी देत नाही. सगळे बोरिंग लोक असतात. मग आम्ही काय करतो, वर्षाला एखादी पार्टी बिर्टी देऊन टाकतो त्यांना. मग तुम्ही पण पार्टी देणार? पार्टी बघू, दिली तर देतो. बाबा आज तुम्ही लवकर या ना खाली. लवकर? हो. ट्राय करतो बाळा, कारण मला खूप काम आहेत रे. बाबा हो, प्लीज या ना खाली, मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं आहे. सरप्राईज द्यायचंय? हो. अरे मग असं सांगतात का? मग सरप्राईज काय राहिलं त्याच्यात? सरप्राईज काय आहे ते कुठे सांगितलंय? मस्त स्मार्ट झालायस. करतो हा, मी प्रयत्न करतो आणि आलो तर नक्की लवकर येतो. ओके, मम्मीस प्रॉमिस बाबा, प्रॉमिस. हा राधिका, चला डबा झालाय की नाही? ऑफिसला जायची वेळ आली, तुझ्या डब्यामुळे उशीर होईल नाही तर मला. ठेवलाय. वा, कमाल आहे तुझी. नाही, स्वतःच्या दुःखात एवढी बुडाली आहेस की माझा वाढदिवसही विसरलीस. आहे ना लक्षात. लक्षात आहे. मग विश करावंसं नाही वाटलं का? तुला अजूनही असंच वाटतंय की ते प्रेझेंटेशन मीच डिलीट केलं म्हणून? आता काय, जे वाटतंय ते वाटू दे तुला, मी तरी काय करणार. पण राधिका, आजकाल तू स्वतःचाच विचार करतेस. फक्त स्वतःच्या बाजूने विचार करतेस. इतर कोणाची काही पडलेलीच नसते तुला. हा आई बोल ग. हा गुरुनाथ. हा आई बोल, कशी आहेस? हा एकदम बढिया. बरं तू कसा बरा आहेस ना? अरे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला ना मी. अरे वा, थँक्यू. तुझ्या लक्षात होता वाटतं वाढदिवस माझा. अय बाई, काऊन बरं असं विचारत आहे तू गुरुनाथ? हा, आपली माय कधी आपल्या लेकराचा वाढदिवस विसरते का? नाही नाही, आई नाही विसरत, पण बायको विसरू शकते ना. काय झालं गुरुनाथ? हा, काय नाही, तुमच्या लाडक्या सूनबाई आज मला वाढदिवसाचं विश करायलाच विसरले. आता विसरलीये की मुद्दाम तसं करते कोण असतो? हा बरं, भांडण किंडण केलं का? नाही नाही, असं काही नाही. मग असं काऊन बरं विचारत आहे तू? एक काम कर, तिला दे. कुठे कुठे आहे ती? दे बरं तिला फोन. राधिका, आईला बोलायचं. चला अथर्व, ये. हॅलो आई. का बरं राधिका, काय आलं? तू म्हणे गुरुनाथला शुभेच्छा नाही दिल्या म्हणे वाढदिवसाच्या. ते नाही. आई तुम्हाला काय सांगू, काय खरं आहे काय खोटं आहे? का ग, का बोलून आले मी? नाही आई. नाही नाही का नाही नाही? खरंच का व? त्याला तू शुभेच्छा नाही दिल्या म्हणे? नाही आई, ते मी करणारच होते, पण तेवढ्यात तुमचा फोन आला ना. आता रागवले ते, पण तुम्ही काळजी करू नका, मी राग काढते त्यांचा. हा नक्की ना? हो आई, तुम्ही काळजी करू नका, तसलं काही नाही. हा, हे पाय राधिका, आज गुरुचं औक्षण कर बरं. मी असते तर केलं असतं औक्षण, पण तू कर बरं, न विसरता. करते. आई एक प्रश्न विचारू? काल एखादा माणूस जर पुन्हा त्याच त्याच चुका करत असेल तर आपण त्याला माफ करायचं असतं का? नाही ना व, अजिबात नाही माफ करायचं. काऊन बरं माफ करायचं? हे पाय राधिका, कसं असते ना, म्हातारी गेल्याचं दुःख नसतं, काळ सोकावते ना, म्हणून म्हणते.
काऊन बरं तू असं काऊन विचारून आली? अहो काय नाही, कमळाचा नवरा तो पुन्हा पुन्हा त्याच चुका करून राहिला ना, म्हणून विचार. मग कमळीला सांग ना, चांगलं खडसाव म्हणव त्याला. हो ना, घाबरायचं नाही आणि माफ तर अजिबात करायचं नाही. बरं बरं आई, हे निघून राहिले, मी करते नंतर फोन. हा हो, बर 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 बर, चल चल, ठेव ठेव. चला निघतो. थांबा, औक्षण करायचं. हा बोल. हो येतोच मी. तू तू पुढे हो, आपल्या नेहमीच्या ठिकाणी जाऊन उभी राहा. मी आलोच. बाय बाय. आज पहिल्यांदा मी यांच्या वाढदिवसाला अनिच्छेने ओवाळून राहिले. पहिल्यांदा देवाजवळ मी यांच्यासाठी काहीच नाही मागितलं. दरवर्षी यांच्या दीर्घायुष्यासाठी मी सिद्धिविनायकाला जाते, देवाजवळ अभिषेक करते. पण यावर्षी काहीच करावंसं वाटून नाही राहिलं मला. राधिका, काय थांबलीस काय? औक्षण करतेस की नाही? हा, ते काय ते सुपारी अंगठी करतात ना, ते गोडाचा घास नाही, काही नाही, काय काय चाललंय काय? राधिका, तर नव्हतं ओवाळायचं नीट, औक्षण नव्हतं करायचं तर सांगायचं ना. हे असं नाटक करायची काय गरज होती? वीस वेळ घालवला माझा. माझ्यावर नाराज होण्याचा अधिकार तुम्ही कधीच गमावला. खरं तर मी तुमच्यावरती नाराज आहे, आणि त्याचं कारण तुम्हाला कळायलाच हवं.